राजश्री शाहू आघाडीचं वर्चस्व आहे. काम बी बघणार, माणूस पण बघणार आणि पक्ष पण बघणार. आता गावचा विकास व्हायला पाहिजे, मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे. आमदारांचंच पारडं जर आपल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघाच्या गावात आहे. आता सध्याला येड्रावकर गटाचं वर्चस्व म्हणलं तर आता दादाचं येड्रावकर गटाचं या दोन्ही गटाचं वर्चस्व आहे आता सध्या. विकास कामं काही झालेले आहेत. हे झालेले आहेत की भरपूर झालेले आहेत. आमदार साहेबांनी कामं केलेत. मतदारसंघाचा विकास कसा कितपत आहे? काही नाही, आमच्या गावामध्ये रस्ते नाही, पाण्याचा प्रश्न एक मोठा आहे आमच्या गावामध्ये. नाही, आमचं एकच म्हणणं आहे की लकाटकीवाडीचे जे पाणी आहे त्यामुळे काय व्हायला प्रदूषण भरपूर आले पाण्या ह्याच्यामध्ये नदीमध्ये, त्यामुळे गावात कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत, त्यामुळे ते कमी व्हावं एवढीच इच्छा आहे. काटोरी टक्कर होणार. नाही नाही, काम बघून मतदान करणार. पारडं एकंदरीत कुठल्या पक्षाच्या गटात जड वाढतंय? येड्रावकरांचं बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता सध्या नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्यांची मतं काय ते जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाडा गावामध्ये. अर्जुनवाडा हे गाव म्हटलं तरी उदगाव लोकसंख्येच्या पाठोपाठ असणारं हे गाव आहे आणि मग इथल्या लोकांशी आपण बोलणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, इतक्या वर्षांनी हे निवडणुका होत आहेत, मग त्यांच्या अपेक्षा काय आहेत, कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहतात, कशा पद्धतीचा कोणता चेहरा त्यांना या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करणारा, पंचायत समितीचं प्रतिनिधित्व करणारा पाहिजे आहे, या भागाची विकास कामं कशी आहेत, कोणाला इथली जनता स्वीकारणार, कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे, हे आपण इथल्या अर्जुनवाड मधील लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहायला गेलं तर उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओबीसी हे आरक्षण आहे आणि मग इथं हे आरक्षण असताना कोण इथून इच्छुक आहे, कोण कोण निवडणुकीला उभं राहिलेलं आहे, इथल्या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मी आता सध्या आहे अर्जुनवाड्यातल्या मुख्य चौकामध्ये, आपण इथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपलं गाव आहे. काय सध्या निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये चित्र आहे, वातावरण आहे? अजून सध्याला तर काय अजून झालेलं नाही वातावरण. झालेलं आहे. आता उमेदवारी अर्ज भरायचं चालू आहे, म्हणजे सुरुवात आहे आता सुरुवात आहे. काय तरी प्रामुख्याने जरी नावं आपल्या समोर नसली, कारण निवडणूक आयोगानं अतिशय फास्ट राबवलेला हा कार्यक्रम आहे, कुठल्या कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये प्रामुख्याने ही या मतदारसंघात लढत असणार आहे? आता काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत राहणार. काँग्रेस आणि भाजप. काय कशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून येणारा जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला एक चेहरा कसा हवा आहे? सर्वसामान्य जनतेचं काम करणारा माणूस असावा. बर. आता कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघाच्या गावात आहे? आता सध्याला येड्रावकर गटाचं. का बरं? आता आमदार त्यांनीच आहेत, सध्याला वर्चस्व त्यांचं आणि कामाचं हे पण चांगलं आहे. मग आता यड्रावकरांचं वर्चस्व आहे म्हणला तरी निवडणुकीला राहिलेला जो आता यड्रावकर विधानसभेचे आमदार आहेत, आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, मग जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्या उमेदवाराला निवडून देताना तो माणूस बघणार का त्यांचा वरचा नेता बघणार? आणि त्या प्रॉपर आपल्या इथं होत निवडणुका होत असताना खालच्या नेत्याला बघूनच होत असतील, वरच्या नेत्याला कमीच. बरं. आता कोण कोण आहेत उमेदवार, त्याची नावं काय चर्चेतली काय कोण आहेत? नाही, आपल्याला एवढी काय माहिती नाही. काय निवांत बसलाय सगळे तिघजण एकत्र. होय. काय चर्चा काय चालू आहे? काय चर्चा कशाची काय करतोय? शेतीचीच की. शेतीची. हा. शेतीला महत्व दिलं पाहिजे पहिला. होय. हा, शेतीला पहिला महत्व दिलं पाहिजे. महत्व दिलं पाहिजे. आता निवडणुका चालू आहेत, अनेक वर्षानंतर निवडणुका, 8-9-10 वर्षानंतर या जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आहेत. काय तुमच्या उदगाव मतदारसंघात सध्या काय चित्र आहे? काय अजून काय स्पष्ट झालेलं दिसत नाही, म्हणजे कोण कुठं काय राहिला हे काय अजून नाही. बघूया आता काय काय कोणाचं चित्र येते स्पष्ट. अजून नुसतं अर्ज भराय माघार काही कोणाची नाही, अजून कोण कोण माघार घेणार नंतर ठरणार हे सगळं. तरी प्रामुख्यानं कुठल्या कुठल्या पक्षामध्ये गटामध्ये निवडणूक असेल? भाजपची पण सीट राहणार, राष्ट्रवादीची राहणार, शिवसेनेची राहणार, तिन्ही पक्षाची पण राहणार. तिन्ही पक्ष. एकंदरीत या भागामध्ये कुठल्या गटाचा पक्षाचं पारडं जड आहे? तर काय आता सांगता येणार नाही, उमेदवार स्पष्ट झाल्याशिवाय, चेहरा स्पष्ट झाल्याशिवाय कुठलं काय करणार. तरी या मतदारसंघात वर्चस्व कोणाचं आहे? वर्चस्व म्हणलं तर आता दादाचं येड्रावकर गटाचं या दोन्ही गटाचं वर्चस्व आहे आता सध्या.
होय दोन्ही गटावर. मात्र त्यात काय जनता काय ठरवल ती बरोबर आहे. अजून जनता काय म्हणावं गेलं, कशा पद्धतीचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाहिजे जनतेला? जनतेला काम करणाराच पाहिजे, विकास करणारा काम करणारा पाहिजे. कशा आहेत या भागातले विकास कामं मग? आता काय इथं शेतीचं गावातली गटार कामं जे काय राहिलेली कामं आहेत ती सगळी कामं करायलाच पाहिजेत. म्हणजे कामं राहिलेले आहेत, होय राहिलेली आहेत कामं. विकास कामं काही झालेले आहेत? हे झालेले आहेत ते भरपूर झालेले आहेत. तरी पण आणि पुन्हा प्रगत करण्यासाठी काय तर नवीन नवीन गटारी भुई गटार गावचं पाणी काढणं बाहेर हे सगळं करायलाच पाहिजे. मग आता मतदार ज्या वेळेला मतदान करतात उमेदवाराला त्यावेळेला त्याचा पक्ष बघणार का त्याचं काम बघणार का नेता बघणार? तिथे काम बघणार, काम बघणार. कसं काम पाहिजे त्याचं काम? मग काम घेतले ते पूर्ण करायला पाहिजे की बरं, निरपेक्षाने करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. मग आता या मतदारसंघावर या गावावरती कुठल्या पक्षाचं गटाचं वर्चस्व आहे? तसं काय सांगता येत नाही. उमेदवार जाहीर झाल्याच्या काय सांगता येत नाही. उमेदवार जाहीर झाला की लगेच कळते नाही. बरं, कसा पाहिजे निवडून येणारा लोकप्रतिनिधी? काम करणारा पाहिजे. काम करणारा पाहिजे. आता कुणाकोणाची नावं काय आहेत नाही चर्चेत? तुमच्या गावातली कोण आहेत नाही? आमच्या गावात अजून कोण नाही, अजून जाहीर झालेलं नाही. हो जाहीर तर व्हायला पाहिजे. जाहीर झाल्यानंतर फिक्स होते नाही या गटाचा आहे त्या गटाचा आहे. तरुण मंडळ आहेत, आपण त्यांच्या संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर रात्रीच्या वेळेला सगळे निवांत बसला, जेवण झालं की नाही? आता जेवायला जाणार आहे. जेवायला जाणार? बर. जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत अनेक वर्षानंतर. काय मतदारसंघात गावात सध्या एकत्रित वातावरण आहे? अजून तर काय वातावरण अजून ते छान वातावरण तापायचं आहे. हा अजून तापायचं आहे वातावरण. बरं. उमेदवार काय कोण कोण आहेत काय माहिती आहे की नाही? आमच्या गावातनच 3 उमेदवार आहेत. कोण कोण आहेत? एक म्हैशाळे आहेत, हा, परीट वहिनी आहेत, हा. कोळी वहिनी आहेत. बरं. कुठल्या कुठल्या आता गटात किंवा पक्षात एकमेकाच्या विरोधात कुठले गट पक्ष असणार आहेत? राजश्री शाहू आघाडी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे. आता एकंदरीत या मतदारसंघात ही तिरंगी लढत तुम्ही आता होईल असं म्हणताय, पण एकंदरीत या मतदारसंघावरती कुठल्या पक्षाचं गटाचं वर्चस्व आहे? राजश्री शाहू आघाडीचं वर्चस्व आहे. का वाटते बरं असं? आमदार साहेबांनी कामं केलेत त्या भागात, त्यामुळे काय काय कामं केलं? रस्ते गटरे म्हणजे असं चांगले. आता लोक आता मतदान करताना काय बघणार? व्यक्तीचं काम बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघून निवडून देणार? पक्षाने आपला जे उमेदवार आहे त्याला बघून मत देणार लोक. आता माझा एक साधा प्रश्न आहे. आता हे म्हणले की आता यड्रावकरांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की त्यांचं काम चांगलं आहे, पण आता निवडणूक जिल्हा परिषदेची पंचायत समितीची आहे. मग त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला जो उमेदवार राहिलाय त्याचं काम बघणार लोक का नेत्याचं काम बघणार? दोन्ही बघितलं जातंय. नेत्याचं पण काम बघितलं जातंय, जो उमेदवार आहे तो उमेदवाराचं पण काम बघितलं जातं. सगळे दोन्ही बाजू बघून मतदान केलं जातं. आता मग आता इथं या मतदारसंघात आता कोणाकोणाची जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीला असतील, कुठली कुठली नावं चर्चेत आहेत? आता हे कसं आहे, हे काय तुम्हाला पण माहित नाही आणि मला पण माहित नाही. आता अजून ते अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली, छाननी कधी होती? आज छाननी झाली. अजून ते कोण कोण फायनल झाल्या चिटा हे अजून डिक्लेअर व्हायचं आहे. त्यानंतर हळूहळू वातावरण तापत जाणार. तुमच्या गावातली काय नावं आहेत ना चर्चेत? आमच्या गावातले यांनी सांगितले, पाटील साहेबांनी तसं एक शिवाजीदादा म्हैसाळे आहेत, नंतर कोळी वहिनी आहेत, परीट वहिनी आहेत. तिन्ही उमेदवार तसे चांगले आहेत. फक्त एकाच गावात 3 उमेदवार राहिल्यामुळे थोडस मतांचं इकडे तिकडे ध्रुवीकरण होऊ शकतंय. हा एक त्यात फॅक्टर राहू शकतो. मतदारसंघातल्या गावातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? काय गावातले आता तशी विकास कामं बऱ्यापैकी झालेले आहेत. अशी मूलभूत कामं काय राहिलेली नाही आहेत. आपल्याला काय पुढच्या लेवलला जाऊनच काय कामं करावं लागतील असं माझं वैयक्तिक मत आहे. का तर मी थोडंसं बाहेर असतोय राहायला, त्यामुळे मी त्या दृष्टीनंच विचार करतो. मग आता कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व मतदारसंघावर असं वाटतंय? योगा साहेब, आता तुम्हाला देखील हे माहित आहे, असं ते काय कुठल्या गटाचं वर्चस्व वगैरे असं काय ते नसतंय. प्रत्येक इलेक्शनचं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं वातावरण असतं आणि ते त्यानुसार ते सगळे खेळ होत असतात असं माझं मत आहे. एकंदरीत कुठल्या गटाचं मग पारडं किंवा गटाची ताकद या गावात जास्त आहे? तसं पाहिलं तर राजर्षी शाहू गटाचं पण एक त्यांचा एक हे आहे, गट्टा मतदान म्हणा किंवा त्यांचा एक गट आहे. नंतर बाकी काँग्रेसचा एक गट वेगळा आहे. बाकी इतर अजून ह्या दोघांच्या पलीकडे जाऊन अनेक वेगळा गट असे, म्हणजे प्रत्येक गटाचे तसे संख्याबळ वेगवेगळं आहे, पण प्रत्येक तसे तोडीस तोड असं हे आहे त्यांचं. पण ते त्यावेळी ह्याच्यानुसार राहतं. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, काय गावात वातावरण आहे?
गावात वातावरण अजून तर सध्या काही नाही. अजून ते माघार वगैरे व्हायचं, माघार ते झाल्यावर वातावरण कळेल. तरी अर्ज कुणी कुणी भरलाय? अर्ज म्हैशाळ्या भरल्यात, परिडोईनी भरल्यात, कोळीनी भरल्यात. मग आता निवडणुकीला उमेदवाराला मतदान करताना काय बघून मतदान करायचं? उमेदवाराचं काम बघून मतदान करायचं. काम बघून मतदान करायचं. कसं असावं काम त्याचं? काम चांगलं असावं. आम्ही काहीतरी अडचण येऊन गेलं की आमचं बी काम एका शब्दावर मत दिलंय म्हणल्यावर व्हायला पाहिजे. ते करतील का निवडून आल्यावर? करणार की. कोणाला संधी मिळेल असं वाटतंय आता? तसं काही सांगता येत नाही, तर काटोकी टक्कर होणार. पण पारडे कोणाकडे वाटतंय? तर आता कसं आहे, गणपतदादा गट बी मोठा आहे, यड्रावकर गट बी मोठा आहे, परत उल्हास पाटलांचा गट मोठा आहे. तसं काही सांगता येत नाही. सगळ्यांचे गट मोठे आहेत. पण मग विकास कामं वगैरे या भागातली कशी आहेत? विकास कामं बऱ्यापैकी सगळी झाली. आता कुठं कुठं किरकोळ काय तर असेल. विकास कामं काय राहिलीच नाहीत. किरकोळ राहिले असतील की. आता दवाखाना म्हणा, हे ते व्हायला पाहिजे. सरकारी दवाखाना नाही गावात. एकंदरीत विकास कामं हे कोणाच्या माध्यमातून झाले किंवा काय सांगाल? ते आमदार उल्हास पाटील असताना बी झालेत, आता यड्रावकर साहेब असताना बी झालेत, बऱ्यापैकी झालेत सगळे. लोक आता मत देताना, मतदान करताना काय बघणार? काम, माणूस, पक्ष काय बघणार? काम बी बघणार, माणूस पण बघणार आणि पक्ष पण बघणार. मग काम, माणूस, पक्ष बघणार, तर निवडणुकीला उभा राहिलेल्या माणसाचं बघणार का गटाच्या पक्षाच्या नेत्याचं बघणार? दोघांचं पण बघणार. निवडणुकीला राहिलेल्या माणसाचं बी आणि वर जे असतात त्यांचं बी. आता तुम्ही नावं सांगणे, लोकांचा संपर्क त्यांचा आहे का चांगला? संपर्क चांगला आहे का? तिन्ही उमेदवार बी चांगले आहेत, तर काय सांगता येत नाही. तर काय जिल्हा परिषद निवडणुका बऱ्याच वर्षातून लागल्यात. काय अर्जुनवाडात उदगाव मतदारसंघात काय वातावरण, चित्र कसं आहे आता? काय आता अर्ज भरल्यात आता इथं माघार येण्याची काही रंग तर कळणार नाही काय. म्हणजे अजून रंग चढलेला नाही. अजून रंग चढलेला नाही आहे. त्यामुळे बघूया काय होते त्या काळामध्ये. काय बऱ्याच वर्षातून आता निवडणुका लागलेल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या. तरी आता नावं कुणाकुणाची चर्चेत कोण कोण उभं राहिलं काय माहितीये की नाही? तर ते काय सागर पुजारी काय वाटतं, आग्रामधले कोणतर सचिन कोण राहील, एक दोन नावं माहित आहेत. आणि पंचायत समितीला? पंचायत समितीला काय आमच्या गावामध्ये 3 उमेदवार आहेत. कोण आहेत? स्वाती कोळी माजी सरपंच आहेत, भारती परेड माजी सरपंच आहेत आणि म्हैशाळे आहेत. असे 3 उमेदवार आहेत. बघूया काय होते. या मतदारसंघामध्ये पारडं कुठल्या पक्षात जड आहे? आता सांगता येणार नाही तसं काय. आता काय बघूया आता काय. कारण राजू शेट्टी पण आहेत, गणपतदादा त्यांची युती आहे, इकडं यड्रावकर पण सक्रिय चांगला आहे. आता भाजपनं पण काय स्वतंत्र मांडले असं वाटतंय, पण माघारीनंतर काय दोन्ही पक्षी युती होते काय असं बघूया काय होते आता. त्यामुळे रंगतदार निवडणूक होणार. आता हे तुम्ही नावं सांगितलं, जिल्हा परिषदेला उभं राहिले, पंचायत समितीला उभं राहिले, कसा यांचा लोकांच्याबरोबर संपर्क? आता आमच्या गावचे तर पंचायत समितीला जे आहेत 3 उमेदवार हे काय आता इथले माजी सरपंच आहेत, त्यामुळे हे परिचित आहेत. आता जिल्हा परिषदचे कधी उमेदवार काय परिचित नाहीत आमच्यावर. त्यामुळे बघूया काय. पण आता यांना निवडून तर द्यायचं आहे. निवडून देताना मग काय, कशा पद्धतीने, कुठल्या मुद्द्यावरती त्यांना निवडून दिलं पाहिजे? आता गावचा विकास व्हायला पाहिजे, मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे आणि इतर अनेक भौतिक सुविधा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यांची सुधारणा झाली पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत. आता बघायला गेलं तर गावचा मतदारसंघाचा विकास कसा, कितपत आहे? काही नाही, आमच्या गावामध्ये रस्ते नाहीत. रस्त्याचं पाणी पाहावे, त्यामुळे येणारा जो पंचायत समितीमध्ये निवडून येईल तो काय करतो बघूया. समस्या काय काय प्रामुख्याने समस्या? रस्ते, पाण्याचा प्रश्न एक मोठा आहे आमच्या गावामध्ये. ते औद्योगिक वसाहत आहे, तिथलं पाणी येते ड्रेनेज, ते घाण पाणी, केमिकल युक्त पाणी, त्यामुळे गावामध्ये गंभीर आजार भरपूर आहेत. निवडणारे लोक करतील का आता काम? असं काय वाटत नाही तिकडे. पहिला आश्वासन देतात, नंतर काय गावातले आहेत ते पण काय असं काय वाटत नाही. आश्वासनच फक्त देतील असं वाटतं. आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्या बघा बऱ्याच वर्षानंतर, काय चित्र आहे गावात मतदारसंघात? आता अर्ज भरल्यात, आता छाननी होणार. बघूया आता. आज झाली, परंतु काय काय झाले माहित नाही ना. काय आता बघूया काय काय चित्र स्पष्ट होईल आता 2 दिवसात. तरी आता तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बघायला तर एकीकडे राष्ट्रीय महाविकास आघाडी म्हणजे यड्रावकर गट, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरीकडे भाजप, अशी प्रामुख्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काय वाटतं या मतदारसंघात कोणाचं पारडं जड असं वाटतंय? आमदारांचंच पारडं जड, कारण त्यांचं सगळ्या क्षेत्रात काम झालंय नाही, जनसंपर्क आहे.
असं म्हणजे मला तर वाटतंय. तुम्ही आमदारांचं पारडं जड आहे म्हणता, खरं उमेदवार जे आहेत ते खाली जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्यांच्या म्हणजे त्यांच्या गटाचे असतील किंवा बाकीच्या गटाचे असतील, मग नेत्यांचं काम बघून लोक मतदान करणार का राहिलेल्या निवडणुकीला माणूस बघून लोक मतदान करणार? नाही काम बघून मतदान करणार. कोणाचं? आमदारांचं काम, आणि उमेदवाराचं? उमेदवारांचं बी आहेच की शेवटी. बरं. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? उमेदवार सर्वसामान्य म्हणजे सगळ्या जनतेचे काम करणारा पाहिजे. आता कोणाकोणाची नाव आहेत तरी आता चर्चेत पुढे आलेले आहेत, कोण कोण अर्ज भरलेला आहे? इथं पंचायत समितीला पर्यटवहिनी एक आहे, हिला म्हैशाळी एक आहे, परत कोळी वहिनी एक आहेत. असं सगळ्यांचं कसा आहे लोकांच्या बरोबर संपर्क कसा आहे यांचा? संपर्क आता म्हणजे सगळ्यांचा म्हणजे त्यातनं आता लोकांना कोण पसंत पडते त्याच्यावर हे येणार हो. पण निवडून देताना लोक जे आहेत ते उमेदवाराचं म्हणजे कसं एकंदरीत वागणं काम या गोष्टी बघणार का आणि काय बघणार? होय वागणं काम बघूनच मतदान करणार. पक्ष बघून मतदान करणार का नेता बघून? नेता बघूनच हे करणार हो. निवडून आल्यावर काम करतील असं वाटतं का तुम्ही नाव घ्यायला? काय करणार की तर करणार 100% करणार. आता कशी काम आहेत गावातली? आता म्हणजे आमदारांच्या माध्यमातून सगळी चांगली कामं आहेत. पण त्यांच्या विरोधामध्ये विरोधी गट सुद्धा सक्षम स्ट्रॉंग आहेत किंवा एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे भाजप आहे, ते सुद्धा स्ट्रॉंग आहेत. मग कशी लढत देणार ते त्यांच्या कामाच्या ह्याच्यावर राहणार हो. काय सांगशील लागलेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, एक तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघतो? नाही आमचं एकच म्हणणं आहे की लकाटवाडीचे जे पाणी आहे त्या पाण्यावर काय वाले प्रदूषण भरपूर आले पाण्या ह्याच्यामध्ये नदीमध्ये, त्यामुळे गावात कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत, त्यामुळे ते कमी व्हावं एवढीच इच्छा आहे. कोणीही निवडून आले तरी. तू तुझी इच्छा सांगितलास, अगदी तुझ्या मनातलं सांगितलास, पण या मतदारसंघात कशी कुठल्या कुठल्या पक्षामध्ये गटामध्ये लढत होणार आहे जेणेकरून ते प्रश्न सोडवणारे माणसं पुढे येतील? अजून तर काय हे झालं नाही, अजून तर काय झालं नाही तसं. अजून तर काय छाननी झाले. आज 27-28 तारखेला ज्यावेळी हे होईल पूर्ण माघार वगैरे होईल त्यावेळी पूर्ण पिक्चर लक्षात येईल. कोणाकोणाची नाव आहे दादा उभं राहिलेमध्ये? मला वाटतं यड्रावकर साहेबांच्याकडून अमोल चव्हाण आहेत, परत पंचायत समितीला शिवाजी म्हैसाळ आहेत, आणि काँग्रेसकडनं इथं खाली हे आहे भारती परीट, आणि जिल्हा परिषदला सागर पुजारी, आणि बीजेपी कडनं कोण संदीप पुजारी कोणतं आहेत, आणि खाली इकडे स्वाती कोळी अर्जुन म्हणतात. आता तुम्ही उमेदवारांची नावं घेतला, लोकांच्या बरोबर जनसंपर्क कसा आहे त्यांचा? चांगला आहे तसा, सगळ्यांचं तसं आहे, पण जास्तीत जास्त करून अर्जुनमध्ये 3 लढत लढलं, त्यामुळे आता काय सांगता येत नाही काय होईल. पारडं एकंदरीत कुठल्या पक्षाचं गटात जड वाटतंय? यड्रावकरांचं का बरं वाटतंय तसं? स्टँडिंग आमदार आहेत ना, त्यामुळे त्यांचं पाड जड आहे. पण इथं कसं आहे, कारखान्यांची हे पण चांगले आहे, म्हणजे दत्त कारखान्याची इथं हे पण चांगले आहे, त्यामुळं त्यांचं पण राहील काय सांगता येत. पण मतदान करताना लोक आता तुम्ही सांगितलं की दत्त कारखाना सांगितला, यड्रावकर सांगितला, हे नेते बघून मतदान करणार का उभं राहिला निवडणुकीला माणूस आणि त्याचं काम बघून मतदान करणार? माणसावर पण मतदान होणार आणि नेत्यांच्याकडे बघून पण मतदान होणार. ही निवडून आल्यावर काम करतील असं वाटतंय का? तुमचा प्रश्न महत्वाचा तुम्ही सांगितला, कोण सोडवणार? तो करणार आहे. कोण सोडवणार? त्यात जे निवडून येईल ते सोडवणार.